नांदेडमधून भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांना एक नसून दोन मोठे धक्के बसले। डॉक्टर मिनलताई यांची बंडाची भूमिका तर चव्हाणांचे निकटचे जिवलग मित्र डी.पी. सावंत काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। नांदेड लोकसभेवेळी अशोकराव चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह त्यांच्या सूनबाई डॉक्टर मिनलताई खतगावकरांनीही भाजप पक्ष प्रवेश केला होता। आता मात्र विधानसभा निवडणूकपूर्वीच मिनलताईने भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत। नायगाव विधानसभा मतदारसंघातून जर उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाही डॉक्टर मिनलताई खतगावकर यांनी केली आहे। दादांकडे एकच मागणी आहे की 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य